हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे भोपळ्याचं हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ह्या भोपळ्याचं सूप करून दाखवते. हे काही मोगली भोपळा खूप गोड असते बरं का, आणि कवळे कवळे आहेत म्हणून मी बी पण काढले नाही आणि सालपट पण काढलं नाही बाजूचं. हे का साल पण नाही काढली ह्याची. खूप कवळा आहे. ह्याच्यामध्ये कांदा घातलाय एक, आणि चार लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. आता हे मी शिजायला ठेवते. शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार नाही, गव्हाचं पीठ घालणार आहे भाजून, आणि परत हे उकळायला ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये साखर, मीठ, काळी मिऱ्या आणि गव्हाचं पीठ. त्यांनी मुलायम आणि खूप मऊ असा सूप तयार होते बरं का. आणि हे खूप पौष्टिक असते हिवाळ्यात गरम गरम काहीतरी खावंसं वाटते सकाळी. आता ह्याला हे पाणी टाकते मी 1 वाटीभर आणि हे शिजायला ठेवते. आता हे बघा, ह्याचं पाणी टाकलं बघा आणि शिजायला ठेवले. तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता बरं, पण मला कुकरमध्ये नाही ठेवायचं. आता कोणीच काही ठेवणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये ठेवलं. हे चांगलं शिजलं की मिक्सरमधून काढायचं, चांगलं वाटून. त्याला चाळायचं नाही, चाळायला काही नाही बसत त्याच्यामध्ये. आणि परत मग थोडी साखर, थोडं काळं मीठ, थोडा लिंबू, काळी मिऱ्या आणि थोडं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून परत त्याला शिजवून घ्यायचं एकदा. आता हे बघा, हे चांगलं शिजायला ह्याच्यावर ठेवलं, ह्याच्यावर इंडक्शनवर ठेवलं बघा, हाय मोडवर ठेवलं. आता होतंय ते 15 ते 20 मिनिटं. त्याला झाकून ठेवलं की लवकर होतंय. भोपळा चांगला शिजला. ह्याच्यामध्ये गाजर पण टाकले बरं, मी तुम्हाला दाखवायचं विसरले गाजर टाकलेलं. आता हे भोपळा गार होते ते चांगला. आता हे काही इथं गव्हाचं पीठ भाजायला ठेवले तव्यामध्ये. तूप टाकले, त्याच्यामध्ये थोडं जिरा टाकलाय, थोडं हिंग टाकले. आता हे चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता हे बघा, हे चांगलं गार होऊ देते. गार नाही झालं तर मिक्सरचं भांडं झाकण बाजूला होतंय. आता ह्याच्यामध्ये ना 1/2 चमचा काळी मिरी टाकली, 2 चमचे साखर टाकली आणि 1 चमचा पोहे खायचे काळं मीठ टाकले. आता हे गव्हाचं पीठ भाजून घेतलंय, ती पण पीठ मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे, म्हणजे चांगलं मिक्स होतंय मिक्सरमधून. आणि परत मग ह्याला फक्त उकळायचंय बरं का, उकळून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये तूप टाकून केलं होतं मी, तूप, हिंग आणि जिरे टाकले होते गव्हामध्ये. ते आता मला काही टाकायचं नाही फोडणीला वगैरे. आता हे चांगलं शिजवून घेते. पाहिजे असेल तर ह्याच्यावर थोडी लोणी टाका, तुमच्याकडे असलं काहीतरी असेल ते टाकून द्या, छान लागते. नाही टाकलं तर तुपाचं चांगलं पीठ भाजल्याने छान लागतं. आता हे उकळताना दाखव. आता हे बघा, हे सूप तयार झालं बरं का. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलंय म्हणून हा कलर आला बरं का. आता हे उकळलं की सर्व करायचं. मी थोडं जाड केले, पण ह्याच्यापेक्षा थोडं पातळ करू शकता. धन्यवाद. माझं जर हे भोपळ्याचं सूप तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे भोपळ्याचं सूप कसं वाटलं. तुम्हाला गव्हाचं पीठ नसतं टाकायचं तर कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. गव्हाचं पीठ पौष्टिक असतं. धन्यवाद.